पबजी खेळताना एका अमेरिकन तरुणीची भारतीय तरुणाशी मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। अमेरिकन तरुणी आपला देश सोडून भारतात आली। त्यानंतर तरुणाने तिला गुपचूप आपल्या गावी नेलं आणि महिनाभर घरात लपवून ठेवलं। त्यानंतर असं काही घडलं की पोलिसांची झोपच उडाली। काय आहे प्रकरण हे पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अमेरिकेतील फ्लोरिडा इथे राहणाऱ्या ब्रुकलिन कार्नेलीचे दिल्लीत राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध होते। पबजी खेळताना इटावा येथील एम रोरी येथे राहणारा हिमांशू यादव याच्याशी तिची मैत्री झाली। हा तरुण दिल्लीत कामाला होता। दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली। तरुणीला प्रियकराची आठवण आल्याने ती सर्व काही सोडून 5 मे रोजी चंदीगडला आली। तिथे आपल्या एका फ्रेंडकडे राहिली। त्यानंतर दिल्लीत एका कारखान्यात काम करणारा तिचा प्रियकर हिमांशूला भेटायला गेली। हिमांशू त्या तरुणीला तिच्या गावी इटावाला घेऊन आला। दोघंही जवळपास महिनाभर गावात एकत्र राहिले। इटावाहून रोडवेजच्या बसने ती दिल्लीला परतत असताना हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। त्यानंतर एका प्रवाशाला संशय आल्याने त्याने रोडवेजच्या ARMला फोन केला। ARM रोडवेजने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तपासाची माहिती दिली। रोडवेजची बस पोलीस स्टेशनला गेली। यानंतर प्रवाशाने संपूर्ण माहिती शिकोहाबाद पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याने नावाशिवाय कोणतीही माहिती दिली नाही। या तरुणाने आपलं आधार कार्ड आणि कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र हरवल्याचं सांगितलं। मात्र तो परदेशी तरुणाशी कधीपासून संपर्कात होता याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत आहेत। हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं होतं। शहरातील पोलीस ठाण्याभोवती मोठी गर्दी झाली होती। परदेशी तरुणाचं काय प्रकरण आहे हे लोकांना जाणून घ्यायचं होतं।